नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. गावाल्यानो, आमच्या मालवणी भाषेत एक म्हण असते, नगाऱ्याच्या कोलात तुतारीचो भाग. आता तुम्ही म्हणाल, या म्हणीत काय आहे? तर मंडळी, म्हणीचा अर्थ पहिल्यांदा सांगतो तुम्हाला. नगारा वाजतोय आणि त्यात त्याचा कोलाहल होतोय, आणि त्यामुळे नगाराच्या कोल्यात तुतारीचो भाग, आणि त्याच वेळेस कोणीतरी तुतारी फुंकतं. आणि ज्या वेळेस अशा नगाराच्या कोलाहलामध्ये तुतारी फुंकली जाते, त्यावेळेस एक प्रकारचं स्फुरण चढतं. पण मित्रांनो, जो तुतारी वाजवतो, नवीन असेल एखादी व्यक्ती, तर तुतारी वाजवल्यावर त्याला एक प्रकारची नशा येते. म्हणजे जर तुतारी वाजवण्याची सवय त्या व्यक्तीला नसेल आणि त्यांनी जोर लावून तुतारी फुंकली, की मित्रांनो, त्याच्या डोळ्यासमोर काही क्षण अंधारी येते आणि ती व्यक्ती भांग प्यायलागत वागायला लागते. आणि म्हणून मालवणी भाषेत नगाराच्या कोल्यात तुतारीचो भांग अशी म्हण रूढ झालेली आहे. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की तुतारीचं अचानक हा उल्लेख कुठून आला? तर उल्लेख या अर्थाने आला, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा जो गट आहे, त्यांना तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे. आणि आता ते तुतारी फुंकणार आहेत. म्हणजे आपल्या पक्षाचा आणि नवीन निवडणूक चिन्हाचा प्रचार प्रसार करणार आहे. हे निवडणूक चिन्ह त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन भांडून मिळवून घेतलं. निवडणूक आयोग आम्हाला निवडणूक चिन्ह देत नाहीये आणि त्यामुळे त्यांना आदेश द्या, अशी याचिका शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. आणि त्यानंतर त्यांना हे निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे. तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाल्यावर अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातल्या सगळ्यांनाच एक प्रकारचं स्फुरण चढलेलं आहे. पण मित्रांनो, तुतारी फुंकणार कोण, हा खरा प्रश्न आहे मित्रांनो. कारण तुतारी फुंकणं हे येडा गबाळाचं काम नाहीये. जर तुतारी फुंकण्याची सवय नसेल आणि तुतारी फुंकली गेली, तर त्याची अवस्था, त्या व्यक्तीची अवस्था भांग प्यालेल्या व्यक्तीसारखी होते. आमच्या मालवणी भाषेमध्ये हे सांगून ठेवलंय. आणि हे आता राजकारणातही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर एक तुतारी आणून दे मजला वगैरे वगैरे कवितेच्या ओळी सांगितल्या गेल्या. स्फुरण चढणार निवडणूक चिन्ह आहे हे सांगितलं गेलं. पण मित्रांनो, जो कोणी ही तुतारी फुंकणार आहे, त्याच्यात खरंच ही तुतारी फुंकण्याची क्षमता आहे का? इथपासून या प्रश्नाला सुरुवात होते. कारण जर क्षमता नसेल, तर तुतारी कितीही मोठी असली, कितीही आवाज करणारी असली, तरीही त्यातून आवाज निघत नाही. ती तुतारी फुंकली जात नाही. उलट फुंकणाराच भांग पियाला सारखा होतो. आणि तिथे खरी गंमत आहे मित्रांनो. निवडणूक चिन्ह तर शरद पवार गटाला मिळालं, पण आज शरद पवार गटाची जी अवस्था आहे, ती जर बघितली, तर पुन्हा शरद पवार यातून उभारी घेतील का, हा खरा प्रश्न आहे. आज पवारांकडे कोणीही नेता, मान्यवर नेता उरलेला नाही. पवार वार्धक्याकडे झुकलेले आहेत. ते आपल्या आत्मशक्तीने सगळं रेटून नेत आहेत. पण मैदानात जाऊन प्रत्यक्ष काम करणारा, प्रत्यक्ष
जनसमर्थन असणारा नेता आज पवारांशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे नाहीये. खासदार सुप्रिया सुळे यांना अजूनही जनमान्यता नाहीये. एक बारामती त्यांचा मतदार विभाग सोडला तर बाकी स्वतःहून इतर मतदारसंघात सुप्रिया सुळे निवडून येतील अशी परिस्थिती नाहीये. जयंत पाटील अजून तळ्यात मळ्यात आहेत. मी त्यांच्यावर व्हिडिओ देखील केला होता आणि त्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की जयंत पाटील आज ना उद्या भाजप जाणार आहेत एवढं निश्चित. राहिले रोहित पवार. रोहित पवार यांना आपल्या काकांना म्हणजे अजितदादांना दुष्ण लावण्याशिवाय सध्या कोणताही उद्योग राहिलेला नाहीये. जिल्ह्यात जाऊन संघटना बांधली पाहिजे, कार्यकर्त्यांना गोळा केलं पाहिजे, त्यांच्या जान फुंकली पाहिजे. याकडे रोहित पवार यांचं खरंच लक्ष आहे का? मध्ये काहीतरी त्यांनी एक यात्रा काढली होती आणि त्या यात्रेदरम्यान ते अनेक जणांना भेटत होते, पण त्या यात्रेचं फलित काय तर काहीच नाही. कारण मित्रांनो, त्या यात्रेचं जर चांगलं फलित किंवा त्याचे सकारात्मक परिणाम असते तर योगेंद्र यादव माफ करा योगेंद्र पवार हे आता राजकारणात आलेले आहेत, तेही पवार कुटुंबियांपैकीच आहेत आणि त्यांचा अचानक उदो झाला नसता. योगेंद्र पवार आता राजकारणात आलेत आणि आता फार मोठी उडी घेणार असा मीडियाने मागच्या काही दिवसांपासून त्यांचा उदो सुरू केलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की रोहित पवार, सुप्रिया पवार, सुळे पवार ज्या आहेत त्या, तर त्यांच्याकडून आता फारसं काही होण्यासारखं नाहीये आणि त्यामुळे आता योगेंद्र पवार यांना पुढे आणलं जात आहे का असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. एकंदरीत बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा अजूनही तळ्यात आणि मळ्यात आहे. त्यामुळे तुतारी मिळून फार काही होईल असं नाहीये. मंडळी, निवडणूक चिन्ह हे अक्षरशः तत्कालीन असतं, त्याला फारसं महत्व नसतं. जर एखाद्या नेत्याची त्याच्या पक्षाची जनमान्यता असेल, तो पक्ष तो नेता जर लोकांच्या मनात रुजलेला असेल तर मग कुठल्याही निवडणूक चिन्हाने त्या पक्षाला फरक पडत नाही. कारण त्यांचा कार्यकर्ता कोणतंही निवडणूक चिन्ह हा जनमानसात न्यायला सक्षम असतो आणि असं जेव्हा असतं त्यावेळेस निवडणूक चिन्ह हा मुद्दा महत्वाचा नसतो. तुतारी असो किंवा आणखी काही असो, ते पवार गटाला मिळालं याला तोपर्यंत महत्व नाही की जोपर्यंत ते निवडणूक चिन्ह हे जनमानसात पोचत नाही. आणि ते पोचवण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते लागतात. त्या पातळीवर एक शरद पवार सोडले तर शरद पवार यांच्या गटामध्ये असा कोणता नेता सक्षम आहे की जो हे निवडणूक चिन्ह सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाईल. एकंदरीत बघितलं तर आता तरी सध्या तरी तिथे कोणी तसं दिसत नाहीये. पण निश्चितच या निवडणूक म्हणजे तुतारी निवडणूक चिन्हाने एक प्रकारचं स्फुरण चढलेलं आहे. नगाराच्या कोल्यात तुतारीचो भांग, तुतारी फुंकली जाणार आहे आणि त्यामुळे स्फुरण तर आलेलं आहे नक्कीच. पण जो तुतारी फुंकणार त्याने पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा रे, आपल्याला ही तुतारी फुंकण्याची सवय आहे का? आणि जर नसेल सवय तर मग काय होऊ शकतं? तर ती व्यक्ती, नव्याने तुतारी फुंकणारी व्यक्ती ही भ्रमिष्ट होऊ शकते आणि तेच त्यात भय आहे. बघूया, ही तुतारी तर मिळाली आहे, आता ही तुतारी कोण फुंकतंय, कोण त्या क्षमतेने फुंकतंय की त्या तुतारीच्या भांगेच्या अवस्थेत
कोणीतरी गलित गात्र होत आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.